विधान भवनावरती आज भारतीय संविधानाचा जो अपमान झालेला आहे त्या अपमानाच्या बद्दल आज सर्व विरोधी पक्षांनी हे आज आंदोलन त्या ठिकाणी विधान भवनामध्ये आणलेलं आहे आणि आपल्याला हे आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन डायरेक्ट धडकलेलं आहे। भारतामध्ये संविधानाचा अपमान झाला त्याबद्दल एक संतापाची लाट अशी उसळलेली आहे। त्यामुळे विरोधी पक्षांनी हे विधान भवनावरती मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेचा अपमान केला अशा पद्धतीचे आरोप जे आहेत हे आरोप विरोधकांकडून त्या ठिकाणी करण्यात येत आहेत। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे या ठिकाणी आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विधानसभेतील हा मोर्चा विरोधी पक्षातील सदस्यांचा मोर्चा आज या ठिकाणी येऊन पोचलेला आहे। सरकार यावरती काय निर्णय घेणार हे लवकरच पाहण्यासारखं आहे। फॅशन नाही तर पॅशन आहे, बाबासाहेब आंबेडकर ही देशाची शान आहे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत या घोषणा या विधान भवनाच्या मोर्चावरती त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत। या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेनेचे काही सदस्य या ठिकाणी हा मोर्चा महाराष्ट्राच्या विधान भवनावरती घेऊन आलेले आहेत। या मोर्चामुळे नागपूरचं हिवाळी अधिवेशन नक्कीच वातावरण गरम राहणार आहे यात शंका नाही। एकीकडे सत्ताधाऱ्यांचं